नाही नाही, आता आता ऐकून घे. अरे काय बीच में घुस रहा है? अरे मागे आहे ना. स्नेह मेळाव्यामध्ये होते. स्नेह मेळावा हा तसं म्हणलं तरी चालत. स्नेह मेळावा म्हणलं तरी चालत. स्नेह मेळावा नाशिक रोड मध्ये असं म्हणजे तुमच्या नेतृत्वाखाली खूप चांगलं चाललंय. थोडा गेट उघडून स्कीम मध्ये लाभ मिळवायचा हे खालीच करायचंय. बस ना बस. अद्यापही सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. अनेक जे कार्यकर्ते आहेत ते रोष व्यक्त करतायत. आपल्याला देखील या रोषाला सामोरे जावं लागलंय. तिकीट वाटपाचा वाद संपलेला आहे. सर्व इच्छुक उमेदवार ज्यांना पक्षातून यादी आलेली होती प्रदेश भाजपकडून ते त्यांना एबी फॉर्म दिलेले. आता तिकीट वाटपाचा वाद हा राहिलेला नाहीये, परंतु काही जे कार्यकर्ते पदाधिकारी इच्छुक होते त्यांची नाराजी आहे, बाकी काही राहिलेलं नाही. मात्र कुठेतरी एबी फॉर्म वाटपामध्ये गोंधळ झाला, अनेकांनी चोरून नेले, अशा पद्धतीचे देखील आरोप व्हायला लागले. असं काही घडलेलं नाही. असं काही घडलेलं नाहीये. असं काहीही घडलेलं नाहीये, परंतु काही थोडा गोंधळ उडाला त्यामुळे 5 एबी फॉर्म इकडे तिकडे गेलेले. त्याबाबतला अहवाल, वस्तुनिष्ठ अहवाल प्रदेश भाजपला दिलाय. ते लवकरच निर्णय घेतील. आपण देखील आज नाशिक रोडला गेलात, त्या ठिकाणी आपल्याला पदाधिकाऱ्यांनी घेराव घातला, त्यांच्या रोषाला सामोरे जावं लागलं, आपल्याला गाजर दाखवलं. पदाधिकारी कार्यकर्त्यांचा घेराव म्हणता येणार नाही, त्यांच्या भावना होत्या. त्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आणि त्या भावना मी लिखित स्वरूपात घेतल्या. प्रदेश भाजपकडे त्या भावना पाठवणार आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की निष्ठावंतांवर अन्याय झाला. त्या भावना होत्या, त्यांच्या उत्स्फूर्त भावना होत्या, त्याप्रमाणे त्यांनी व्यक्त केल्या. मात्र कुठेतरी ह्याच भावना ज्या आहेत त्या बंडखोरीमध्ये रूपांतरित होत असल्याचं पाहायला मिळतंय. अनेक जण अपक्ष लढण्याच्या भूमिकेवर ते ठाम आहेत. अनेक जण दावा करतायत की आम्ही हे उमेदवार पाडून टाकू. उद्याचा दिवस आहे. उमेदवार कोणीही पाडत नसतो. जनता जनार्दन आहे. भारतीय जनता पार्टीचे केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे कामं सर्वश्रुत आहे. त्यामुळे कोणी उमेदवार निवडून आणतो आणि कोणी उमेदवार पाडतो या भ्रमात कोणी राहू नये. जनता मतदान करते. उमेदवार कोणी निवडून आणत नाही. उमेदवार व्यक्ती कोणी पाडत नसते. 3-4 दिले गेले उमेदवार. मी पुन्हा सांगितलं, एका घरात जे सिटिंग नगरसेवक असतील, समजा तिथं जर ते मेरिट मध्ये असतील तर ते राहतील. उर्वरित त्यांना भारतीय जनता पार्टीची प्रदेश नेतृत्व सूचना करतील. त्याप्रमाणे उद्या दुपारपर्यंत ते फॉर्म काढून घेतील. बंडखोरीचं आव्हान बिलकुल नाहीये. बंडखोरीचं आव्हान आहे असं म्हणता येणार नाही. आमचे जे कार्यकर्ते, बूथ प्रमुख, पदाधिकारी हे सक्षम आहे आणि त्यांच्याच ताकदीवर आम्ही निवडणूक लढणार आहे आणि जो नारा दिलेला आहे 100+चा तो पूर्ण करणार. तुमचे जे खंदे संबंधक म्हणून आहेत त्यांचे अमित घुगे, त्यांनी देखील तुमच्यावर आरोप केले आहेत. त्यांना देखील तिकीट मिळालं नाहीये, ते देखील नाराज आहेत. त्यांनी याबाबत अमित घुगे माझे खंदे समर्थक आहे असं म्हणता येणार नाही. त्यांना माझ्याबरोबर प्रचारात गुजरातला नेलं तेव्हापासून त्यांची जडणघडण ही भारतीय जनता पार्टीच्या विचाराची झाली. ते खरे भारतीय जनता पार्टीचे समर्थक, कार्यकर्ते, निष्ठावान हे म्हणता येईल, पण खंदे समर्थक भारतीय जनता पार्टीमध्ये कोण कोणाचं हे चालत नसतं. तो भारतीय जनता पार्टीचा खंदा समर्थक पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही आताच म्हटलात की पक्षातील जे लोक आहेत त्यांना नाही का पक्ष बघून निवडून देतो किंवा तिकीट देतो. आयरामांना जास्त तिकीट गेल्याचा आरोप करण्यात आलाय. त्याचबरोबर एकाच घरात 3 तिकीट गेले. यामुळे अनेक जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना डावलला गेल्याचा आरोप होतोय. आपलं हे म्हणणं याच्यात काही तथ्य असं मला वाटत नाही. आपण जर 122 उमेदवारांची यादी पाहिली तर आयारामांना खूप तिकीट दिले असं काही नाही. शेवटी इलेक्टिव्ह मेरिट असतं आणि ज्या ठिकाणी आपली पोकळी असते पक्षाची, शेवटी मी मगाही सांगितलं की राजकारणात डोक्याला जितकी किंमत आहे तेवढी त्या पक्षाच्या मागे डोके किती आहे, म्हणजे लोकप्रतिनिधी किती आहे त्याला किंमत आहे. शेवटी काहीतरी प्रदेश भाजपनी सर्वे केला असेल आणि तो इलेक्टिव्ह मेरिट पाहून त्यांना आणला असेल पक्षामध्ये आणि ते ठरवून त्यांना ते केलेले. याचा अर्थ नाही की आयारामांनाच तिकीट दिले. बोटावर मोजण्या इतके असे काही कार्यकर्ते, पदाधिकारी असतील इतर पक्षातले का त्यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेली. मात्र कुठेतरी जे निष्ठावंत म्हणतायत आता पक्ष त्यांच्यावरती काही अनेक पावलं जे आहेत पक्षविरोधी उचलले जात आहेत, त्यामुळे कुठेतरी पक्ष शिस्तभंगाविरोधी त्यांच्यावरती कारवाई केली जाणार पक्षाकडून. उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत माघारीची मुदत आहे. तोपर्यंत आम्ही त्यांना सांगू. परंतु इतकंही सांगून जर ते ऐकत नसतील तर शेवटी भाजप हा पक्ष शिस्तीचा पक्ष आहे. त्यामुळे
आमचं जर एवढं सांगू नये प्रदेश भाजपने नेतृत्वाने जर त्यांनी ऐकलं नाही तर भारतीय जनता पार्टीचे आमचे प्रदेश नेतृत्व आहे ते त्यांच्यावर कारवाई करतील. मुस्लिम बहुल भाग असलेला प्रभाग क्रमांक 14 मध्ये भाजपकडून उमेदवार देण्यात आलेले नाही. प्रभाग क्रमांक 14 मध्ये जे उमेदवार दिलेले नाहीये, परंतु भारतीय जनता पार्टी पुरस्कृत उमेदवारांचं नाव उद्या 3 वाजेनंतर जाहीर होणार आहे. त्याच्या मागची काही स्ट्रॅटेजी असते पक्षाची, सगळ्याच पक्षांच्या स्ट्रॅटेजी असतात, तसे आम्ही पण स्ट्रॅटेजी केलेली आहे. त्या ठिकाणी पुरस्कृत उमेदवार आमचे असणार आहे. सुधाकर बडगुजर यांच्यामुळे सीमा हिरे यांच्या समर्थकांचा कुठेतरी पत्ता कट झालाय. असं काही झालेलं नाही. 5 जागांवरचा गोंधळ उडाला याचा अर्थ काय सगळीकडेच पत्ते कट झाले असं थोडंच आहे. अशा या म्हणण्यात काही तथ्य असं मला वाटत नाही.